नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. वडगाव तळेगाव फाटा नजीक मुंबई पुणे महामार्गालगत नायरा वडगाव पेट्रोलियमचा शुभारंभ मावळचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे, मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते संपन्न होत आहे. तर एक मराठी युवा उद्योजक अतुल म्हाळसकर यांच्या वतीनं नागरिकांसाठी वडगाव तळेगाव फाटा या ठिकाणी गरज ओळखून पेट्रोल नायरा वडगाव पेट्रोल पंपाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मावळ पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय हरिभक्त परायण सुखदेव महाराज ठाकर, दत्तात्रय महाराज शिंदे या सर्व प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये या नूतन व्यवसायाचं उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना अनेक मावळचे आमदार नातेवाईक शेळके यांच्या हस्ते पूजन करण्यात येत आहे. या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहेत, मित्र परिवार उपस्थित आहेत. या सर्वांचे या ठिकाणी नायरा एनर्जी वडगाव पेट्रोलियम या ग्रुपच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. सन्माननीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक भाऊ म्हाळसकर, आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. नायरा एनर्जी वडगाव पेट्रोलियम या नूतन व्यवसायाचं उद्घाटन समारंभ मावळ तालुक्याचे लोकप्रिय खासदार, संसद रत्न खासदार सन्माननीय श्रीरंगाप्पा बारणे, त्याचप्रमाणे मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके या दोन प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते या ठिकाणी या व्यवसायाचे उद्घाटन समारंभ संपन्न होत असताना अनेक मान्यवर मंडळी, नातेवाईक, मित्र परिवार या उद्घाटन प्रसंगी उपस्थित झालेले आहेत. आपल्या सर्वांचं या ठिकाणी नायरा एनर्जी पेट्रोलियम ग्रुपच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. रेबेनचं नाही भेटलं, रेबेनचं सर नाही भेटलं. एक मिनिट गणपती अप्पा नगरसेवक सन्माननीय खंडूशीट बिदारे, आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. ज्येष्ठ नेते सोमनाथ भाऊ काळे, आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. महिला भगिनींना विनंती आहे, पुरुष मंडळींसाठी काही खुर्च्या या ठिकाणी ठेवायच्या आहेत. सन्माननीय शिवसेना तालुका प्रमुख राजूभाऊ खांडभोर, आपणास देखील विनंती आहे, आपण या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहायचं आहे. सन्माननीय देवरोड रोडचे प्रशासक सन्माननीय कैलासभाऊ पानसरे, आपणास देखील विनंती आहे, आपण या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहायचे. मान्यवरांना व्यासपीठावरती घेऊन येण्याची सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी नायरा एनर्जी या नूतन व्यवसायाला
सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचा प्रथमतः नायरा एनर्जी ग्रुपच्या वतीने सन्मान होत आहे. सन्माननीय सुजाता धावारे व नूतनताई कांबळे आपणास विनंती आहे, आपण उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी यायचे. त्याचप्रमाणे मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके आपला देखील सन्मान या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचा सन्मान नायरा एनर्जी पेट्रोलियमच्या वतीने होत आहे. सौ सुजाता धावारे व सौ नूतन कांबळे आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी खासदार साहेबांचा सन्मान करायचा आहे. तदनंतर मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांचा सन्मान या ठिकाणी सूर्यकांतजी सुर्वे, अतुल भाऊ माळसकर आपण तो सन्मान करायचा आहे. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित झालेले संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक पैलवान उमेश भाऊ बोडके आपला देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. तो सन्मान या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक किरणजी माळसकर व भरत भाऊ माळसकर आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी आमदार साहेबांचा सन्मान झाल्यानंतर पैलवान उमेश भाऊ बोडके यांचा सन्मान करण्यासाठी पुढे यायचा आहे. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित झालेले कामगार नेते धनाजी भाऊ बारणे यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. त्यांना देखील या ठिकाणी श्रीफळ देण्यात येत आहे. मावळ पंचायत समितीचे माजी उपसभापती गणेश अप्पा ढोरे आणि तीर्थक्षेत्र पोटोबा महाराज देवस्थानचे अध्यक्ष किरणजी भिलारे आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. त्याप्रमाणे मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय बबनदादा भोंगडे आपणास देखील विनंती आहे, आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. या ठिकाणी खासदार साहेबांना पुढील कार्यक्रमासाठी अर्जंट जायचं आहे. कार्यक्रम संपूर्ण प्रोटोकॉलनुसारच चालू राहील, परंतु खासदार साहेब फक्त 2 मिनिटं शुभेच्छा देतील. तदनंतर या ठिकाणी या कार्यक्रमाचं स्वागत मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबकाका माळसकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सुस्वागत. नायरा पेट्रोलियम त्याचप्रमाणे वडगाव पेट्रोलियमच्या या नवीन इंधन विक्री व्यवसायाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार महासंसद रत्न श्रीरंगाप्पा बारणे साहेब, मावळ विधानसभेचे आमदार सुनील अण्णा शेळके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे नूतन नवनिर्वाचित संचालक उमेशजी बोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश अप्पा ढोरे, भारतीय जनता पार्टीचे मावळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते भास्करबाप्पा माळसकर, गंगारामजी ढोरे, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव भोंगडे साहेब, त्याचप्रमाणे पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरणजी भिलारे, तालुका शिवसेनेचे प्रमुख राजूभाऊ कांडकर, उपस्थित असणारे सर्व नेते मंडळी, आज या ठिकाणी नायरा पेट्रोलियम त्याचप्रमाणे वडगाव पेट्रोलियम या नूतन व्यवसायाचं या ठिकाणी खासदार साहेब त्याचप्रमाणे आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. पुणे मुंबई महामार्गालगत असणारा हा व्यवसाय भविष्यामध्ये आपल्या शुभ हस्ते या उद्योगाचं उद्घाटन झालेलं आहे. निश्चितच लोकाभिमुख ग्राहक सेवा या ठिकाणी या पेट्रोल उद्योगाच्या माध्यमातून मिळणार आहे. या निमित्तानं उपस्थित राहिलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं या ठिकाणी मी नायरा पेट्रोकेमिकल उद्योग समूहाच्या निमित्तानं यांचं हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी यानंतर या कार्यक्रमाला
यानंतर या कार्यक्रमाला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी मावळ तालुक्याचे आभार मानू शॉर्टमध्ये घ्या या ठिकाणी या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात. आज आपल्या वडगाव शहरामध्ये नायरा एनर्जी पेट्रोलियमचा वडगाव पेट्रोलियम या नावानं म्हाळसकर परिवाराने सुर्वे परिवाराच्या प्रयत्नातून पंपा सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुरू होतोय. ज्यांच्या शुभ हस्ते या पंपाचं उद्घाटन झालं असे आपल्या सर्वांचे लोकप्रिय मावळ लोकसभेचे संसदरत्न खासदार श्री बाप्पा बारणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय गणेश आप्पा ढोरे, गंगारामभाऊ ढोरे, उमेशजी बोडके, संभाजीभाऊ राक्षे, कैलासजी पानसरे, राजूभाऊ खांडभोर, धनाजी बारणे, किरणजी भिलारे, उल्हासजी जगताप, सर्वच व्यासपीठावर मान्यवर ज्यांनी या कार्यक्रमाला निमंत्रित केलं अशा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भास्करप्पा म्हाळसकर, उपस्थित सर्व या परिवारातील नातेवाईक, सगळे सोरे, मित्रपरिवार, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, नायरा एनर्जी पेट्रोलियमनं आमचा सहकारी सूर्यकांत भाऊ असेल किंवा म्हाळसकर परिवार असेल यांच्यावरती विश्वास ठेवून या जागेमध्ये पेट्रोल पंपाला मान्यता दिली. आणि बरेच दिवसापासून मी पाहत होतो की हा पंप सुरू कधी होतोय आणि आज प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी पंपाची व्यवसायाला सुरुवात होतीये. मगाशी गुलाब काकांनी उल्लेख केला की मुंबई पुणे हायवे लगतचा असलेला परिसर आहे, मोठ्या प्रमाणामध्ये दळणवळण देखील आहे आणि या भागामध्ये किंवा मुख्य रस्त्यावरती या पेट्रोल पंपाला सुरुवात करत असताना एक चांगल्या पद्धतीचा सेल देखील झाला पाहिजे ही माफक अपेक्षा सर्वच आलेल्या मान्यवरांची किंवा प्रत्येक व्यक्तीची देखील आहे. आणि पंप म्हटलं तर आता 2 किलोमीटर, 1.5 किलोमीटर किंवा फार फार तर 4 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला आता पंप देखील पाहायला मिळत आहेत. परंतु तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हेवी व्हेकल असतील किंवा 4 व्हीलर असतील, 2 व्हीलर असतील, त्या देखील मोठ्या प्रमाणात वाढताना आपण पाहतोय. आता आपण सर्व या परिसरातली राहणारी माणसं असल्यामुळं बरीचशी माहिती आपल्याला देखील आहे. आपल्या बाजूला असलेली किंवा पंपाच्या मागच्या बाजूला असलेली मोठी MIDC आहे, पलीकडच्या बाजूला एक्सप्रेस हायवे आहे, तळेगाव चाकण रस्ता आहे आणि लगतच आता रिंग रोड देखील जातोय. आणि या संपूर्ण चहूबाजूनं मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत असताना या व्यवसायाला देखील कुठेही कमी पडणार नाही किंवा कुठलाही व्यवसाय होत असताना याला देखील ग्राहकाची कमी पडणार नाही. आता डिझेल पेट्रोल पंप म्हणत असताना त्याला देखील आता वेगवेगळे पर्याय आलेत. आपण पूर्वी फक्त डिझेल आणि पेट्रोल याचाच विचार करायचो, परंतु आता पॉवर सिस्टीम आली, इलेक्ट्रिक ज्याला आपण गाडी म्हणतो, त्याला आता चार्जिंग पॉईंट देखील आपल्याला या ठिकाणी उभा करावा लागणार आहे आणि त्याच पद्धतीनं CNGची देखील आपल्याला तरतूद करावी लागणार आहे. उद्याच्या काळात CNG सुद्धा या ठिकाणी सुरू होईल. पॉवर चार्जिंग पॉईंट देखील देताना तो एक ठिकाणी आपल्याला द्यावा लागेल. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आलेल्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी सर्व्हिस देणं ही कॉम्पिटिशन आहे आणि ती तुम्ही नक्कीच पूर्ण कराल हा देखील विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. अधिकच न बोलता आपल्या सर्वांनाच मनापासून व्यवसायाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. ग्राहक अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक ग्राहकाला आपण चांगली सुविधा द्याल, त्यांना सेवा द्याल हीच अपेक्षा व्यक्त करतो. आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं, मान सन्मान केला. मी आल्यावरती म्हणालो होतो की बुके देण्यापेक्षा जर टाकी भरून दिली असती तर बरं झालं असतं, पण ते कोणी ऐकून न ऐकल्यागतच केल्यासारखं मला पण वाटायला लागले.
नाही पंप टाकी भरून दिली, पण त्या आंब्याकडे माझं लक्ष राहते. किमान आप्पा आंब्याला पाड लागल्यावर तरी तेवढे आंबे 4 मिळाले तर म्हणत बाबा आपण मला काय ना काहीतरी दिलं. ठीक आहे, गमतीचा भाग त्यातला सोडून द्या, परंतु या परिवारातला एक मी सदस्य आहे. या परिवारानं मला देखील कायम सुखादुःखात सहकार्य केलं, अडचणीच्या काळात साथ दिली, आणि या परिवारामध्ये आपण सर्वजण या व्यवसायाला शुभेच्छा देत असताना मी देखील मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मीच बोलतो आता. सुर्वे आणि दावारे या कुटुंबाने नायरा या कंपनीचा पेट्रोल पंप या ठिकाणी टाकलाय. त्याचं उद्घाटन माझ्या आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले पंचायत समितीचे माजी सभापती गणेशप्पा ढोरे, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते भास्करप्पा माळसकर, पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, तर आमच्या उल्हासचा भाचा आहे दावरला कैलास पानसरे, त्याचबरोबर उमेश बोडके, किरण भिलारे, उपस्थित सर्वच मान्यवर माझे सहकारी राजाभाऊ खांडवर, माळसकर परिवारातील सर्व सदस्य, कारण माळवस्कर परिवाराने जागा या पंपासाठी उपलब्ध करून दिली आणि सुर्वे आणि दावारे परिवाराच्या माध्यमातून नायरा या कंपनीचा पेट्रोल पंप या ठिकाणी सुरुवात होते. सुनील अण्णांनी सांगितल्याप्रमाणे गाड्या या प्रचंड मोठ्या संख्येने वाढतात, आपला परिसर देखील मोठ्या संख्येने वाढतोय आणि प्रत्येक माणसाला गरज म्हणून पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा CNG असेल या माध्यमातून तो पुरवठा करण्याच्या संदर्भामध्ये देशामध्ये HPचा पेट्रोल पंप असेल, BPCLचा असेल, इंडियन ऑइल असेल, सेल असेल, विविध कंपन्या आहेत आणि या माध्यमातून अनेक विभागामध्ये अनेक नवे पेट्रोल पंप होतात. भारत सरकारने देखील मध्यंतरी एक मोठा निर्णय घेतला, इथेनॉलची मिश्रण 20% पेट्रोलला करण्याच्या संदर्भामध्ये एक मोठा निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून या पेट्रोल व्यवसायावरती अवलंबून असणारे अनेक जण त्याला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि इथेनॉल क्षेत्रामध्ये मग साखर उद्योग असेल, अन्य उद्योग असेल, त्यांना देखील चालना देण्याचं काम केलं. सुनील अण्णांनी उल्लेख केला चार्जिंग सेंटरच्या बाबतीमध्ये. मी देशाच्या एनर्जी कमिटीचा चेअरमन आहे आणि माझ्याकडे सगळे पॉवर सेक्टर आहे देशभरातले. ग्रीन पॉवर असेल, सोलर पॉवर असेल, हायड्रो पॉवर असेल किंवा विंड पॉवर असेल आणि या बॅटरीच्या बाबतीमध्ये आम्ही एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आता ज्या पद्धतीने देशभरामध्ये पेट्रोल पंप आहे त्याच पद्धतीने सुनीलांना बॅटरीचे सेंटर चालू करणार. स्वॅप बॅटरी म्हणजे जायचं तिथे बॅटरी बदलायची आणि त्या गाडीने पुढे निघून जायचं. बॅटरी चार्जिंग करायची नाही किंवा चार्जिंगला वेळ घालवायचा नाही. तर स्वॅप बॅटरीच्या माध्यमातून केंद्र सरकारका आम्ही देखील तो प्रस्ताव पाठवतोय. केंद्रीय मंत्रिमंडळाने जर मंजुरी दिली तर देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे पेट्रोल पंप असतील, मॉल असतील किंवा अन्य जागा असतील त्या ठिकाणी बॅटरी सेंटर, त्या ठिकाणी स्वॅप बॅटरी सेंटर चालू होतील आणि बॅटरीच्या माध्यमातून लॉंग पल्ल्याच्या बसेस असतील, ई बसेस असतील, बॅटरीवर चालणाऱ्या बसेस असतील, गाड्या असतील, 2 व्हीलर असतील, त्याला एक चांगल्या प्रकारची सुविधा प्राप्त करण्याचं काम भारत सरकारच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. आपण पाहतोय वेळोवेळी जेवढे पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपाचे मालकांना जे कमिशन आहे त्याच्यामध्ये देखील वाढ करण्याच्या संदर्भामध्ये मी देखील मध्यंतरी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांना महाराष्ट्रातल्या पेट्रोल डीलर असोसिएशनचं एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो आणि त्यांची भेट घेतली. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पेट्रोल पंपावरती काम करणाऱ्या कामगारांचा पगारामध्ये वाढ पेट्रोल मंत्रालयाच्या माध्यमातून करून दिली, पण भविष्यामध्ये याचं देखील कमिशन वाढवण्याच्या संदर्भामध्ये नक्कीच भारत सरकारच्या माध्यमातून पावलं उचलली जातील आणि मला खात्री आहे जो जो व्यवसाय करतो त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्याच्यावर अवलंबून असणारे मग ते कर्मचारी असतील,
अन्य असतील किंवा त्याला पूरक व्यवसाय असेल त्याला मदत करण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून नक्कीच होईल. कारण पेट्रोलियम विभाग हा सगळा विभाग हा केंद्र सरकारच्या अखाती देतो. सुदैवानं मी एनर्जी कमिटीचा चेअरमन आहे, सुनीलजी तटकरे हे पेट्रोलियम कमिटीचे चेअरमन आहे आणि आम्ही दोघंही म्हणजे महाराष्ट्रातले दोघंही महायुतीचे मोठ्या कमिटीचे चेअरमन असल्यामुळं या व्यवसायाला पूरक असा काही असेल नक्कीच सहकार्य करण्याची भूमिका आपण दाखवू. मी पुनश्च एकदा आपल्याला सर्वांना माझ्या वतीनं मनुष्य धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. आपण या व्यवसायामध्ये पदार्पण करत असताना एक विश्वासार्हता जपण्याचं काम आपण करावं पाहिजे. बऱ्याच लोकांना माहिती नाही, भारतामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये सेल हा पंप पहिला एकमेव सेल होता, ही कंपनी होती. नंतर भारत सरकारने बीपीसीएल काढली, एचपीसीएल काढली, इंडियन ऑइल काढली. या तिन्ही कंपन्या भारत सरकारच्या आहेत. आज भारतामध्ये इंडियन ऑइल ही सर्वाधिक जास्त विक्री करणारी कंपनी, कारण इंडियन ऑइल पूर्णपणे देशभराच्या विमान कंपन्या असतील, देशभराचे सरकारी कार्यालय असतील, यांना पेट्रोल आणि डिझेल देते. आणि त्यानंतर बीपीसीएल, एचपीसीएल या कंपन्या आहेत. आज देशभरामध्ये सेलचं देखील मार्केट त्यांनी विश्वासार्हता टिकवण्याचं काम केलं. आपण जर सेलच्या पंपावरमध्ये गेलो तर आपण मोबाईल चालू ठेवत नाही, गाडी चालू ठेवत नाही. त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थितपणे वागणूक दिली, ट्रीटमेंट दिली. तुम्ही कधी सेलच्या पंपावर जाऊन तुम्ही पेट्रोल भरा, आपल्याला अनुभव येईल. त्या पद्धतीने जर आपण या पेट्रोल पंपावरती सुविधा प्राप्त करून दिली तर नक्कीच ग्राहकांना एक वेगळ्या प्रकारची विश्वासार्हता देखील येते आणि त्या विश्वासार्हतेच्या माध्यमातून एक चांगला आपल्याला व्यवसायाला देखील चालना मिळेल. पुनश्च एकदा आपल्या व्यवसायाला मी माझ्या वतीनं मनस्वी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन सन्माननीय सूर्यकांतजी सुर्वे आणि तदनंतर भास्करप्पा माळसकर यांनी म्हणावं अशी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम भारतात काल 22 तारखेला जो भ्याड हत्या झाले काश्मीरमध्ये, त्या सर्व आपल्या महाराष्ट्रातील व भारतातील सर्व नागरिकांना सर्वप्रथम नायरा एनर्जी परिवारातर्फे आणि मी देवरोड मावळच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि आज माझा या ठिकाणी कार्यक्रम जो उद्घाटनाचा आहे आणि या ठिकाणी आपण मावळचे आमचे लोकप्रिय खासदार श्रीरंग बारणे साहेब, तसेच आमचे खूप म्हणजे मार्गदर्शक आणि आमचे जीवाचे आणि लाडके आमदार असे सुनील शेळके यांचं या ठिकाणी झालेलं आहे. तर भास्करप्पा माळसकर यांनी आम्हाला खूप मोलाचं योगदान दिलं आहे. सुरुवात कशी करावी मला कळत नाही, कारण की मी या पंपाला जेव्हा सुरुवात केली तर आपण 22 पासून झाली. पण या सुरुवातीला मला याच्यामध्ये इतके अनुभव आले की सरकारी खासदार साहेबांना खास मला निवेदन आहे की या ज्या एनओसी घेण्यासाठी ज्या कष्ट करावं लागतं ते फार कमी व्हायला पाहिजे. कारण की एनओसीमध्येच माणसाची आर्थिक कंबर मोडून जाते. मोठ्या लोकांचे लगेच पंप तयार होतात, आमच्यासारखे गरिबांचे लवकर होत नाही. कारण की आपण एक नवीन पद्धतीने म्हणजे मी खूप विचार केला की आपण काय व्यवसाय करायचा. त्यावेळेस मी असा विचार प्रतिज्ञाने आम्ही असा विचार केला की पंप टाकायचा. पण त्या पंपासाठी आम्हाला एवढ्या खेटा माराव्या लागल्या की माझा पंप हा खूप उशिरा सुरू झाला. पण या ठिकाणी सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वात खास म्हणजे आमचे कैलाश पानसरे आणि अनिल खंडेलवालांनी यांचे, कारण की त्यांनी मला ज्यावेळेस पंप माझा आर्थिक स्थितीमध्ये ज्यावेळेस कमतरत होता त्यावेळेस त्यांनी माझ्यासंग मोठ्या भावाप्रमाणे एकदम खंबीरपणे उभे राहिले आणि मला म्हटले काळजी करू नको, सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. आणि खरंच मी त्यांचा मनापासून आभार मानतो. तसेच उमेश बोडके नवीन संचालक झालेले सागर कारखान्याचे, त्यांना कारखान्यामध्ये इथेनॉल आता तयार होतंय तुमच्या पण, तर तेही सागर कारखान्याला पूरक राहील. तसंच मी मान्यवरांच्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि आभार मानतो. आणि आमचे भास्करप्पा माळसकर जे आमच्या सदैव माझे कान टोचत असायचे, यार किती उशीर झाला, काय करायचं, म्हणजे पैसे लागले की म्हणजे किती लागले, काय लागले, म्हणजे खूप इकॉनॉमिकली ते बोलत होते. आणि त्यांना विनंती आहे की त्यांनी आभार माना. नायरा या पेट्रोल पंपाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं ते आपल्या सर्वांचं आदराचं स्थान म्हणून एक लोकप्रिय लोकनेते म्हणून ज्यांचं वैभव आपल्या मावळ लोकसभेनं आजपर्यंत जागतं ठेवलंय असे आदरणीय श्रीरंगप्पा बारणे, मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके. खरं वास्तविकरित्या अण्णा तुमचं लक्ष आंब्याकडे गेलं
परंतु दोन्ही नेतृत्व अशी आहे की तुमच्यामधला गोडवा मला असं वाटतं या समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलाय. तर त्यामुळे आंबा हा फक्त सिजनेबल खायला भेटेल, परंतु 365 दिवस तुमचा जो गोडवा आहे तो मला असं वाटतंय या तालुक्यामध्ये सर्वांनी मान्य केलेला आहे. विशेष करून आज या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो की असणाऱ्या आमच्या प्रॉपर वडील परंपरेने असणाऱ्या या जागेवर ज्यावेळेला संपूर्ण या मावळ तालुक्याचं औद्योगिकरण पाहता असणाऱ्या शेतजमिनीला एक वेगळ्या पद्धतीने कुठेतरी आपण एक वेगळं काहीतरी केलं पाहिजे आणि ह्या उद्देशानं आप्पा आणि अण्णा खरं वास्तविक त्या रोडच्या कडेला असून देखील एक भात लावणी शेवटच्या रोडच्या किनाऱ्यापर्यंत करणारे आम्ही 5 भाऊ आणि आज ह्या संपूर्ण असलेल्या जागेला किंवा संपूर्ण आपल्या भागाला जे काही औद्योगिकरणाचा एक वळसा आणि उंच इमारतींचा जो सर्व व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आज पुढच्या पिढीच्या दृष्टीने उद्योग व्यवसाय केला पाहिजे. परंतु ज्या वेळेला व्यवसाय करायचा त्यावेळेला तुमच्याकडे भांडवल पाहिजे. भांडवल हा शेतकऱ्याला सर्वात मोठा सतावणारा प्रश्न ज्यावेळेला निर्माण होतो तर त्यावेळेला जर एक समुदायाने जशी शेती केली जाते तशी उद्योग व्यवसाय देखील एकमेकांच्या हातात हात घालून एकाची जमीन किंवा एकाचा पैसा आणि याचा जर सुरेख संगम एकत्रित जर आणला तर आपला मराठी माणूस आणि हा बहुजन समाज माणूस उद्योग व्यवसायात उतरू शकतो. मला असं वाटतं ही एक पारदर्शकता नजरेसमोर ठेवून आज या ठिकाणी आमच्या 5 भावांच्या असणारे कैलासवासी बाबू श्रीपती माळेकर यांच्या पुण्यकर्मावर आधारित असणाऱ्या आमच्या 5 भावांचा प्रपंच आज या जमिनीवर ज्या वेळेला एक वैभव संपन्न मध्ये दिसतोय. मी देखील पेट्रोल पंप टाकला बरं कुठेतरी आज मुलीचाही हक्क प्रॉपर्टीमध्ये तेवढा असतो तर कुठेतरी त्या वादात न पडता मी माझे जावई त्याच्यात पार्टनर घेतला आणि आम्ही एक पेट्रोल पंप त्या 5 वर्षापूर्वी सुरू केला. आजही या ठिकाणी मला वाटतं आमचे सुर्वे नगर तुम्ही भारतीय जनता पार्टीचा उल्लेख करता परंतु आमची देवगडची सर्व भारतीय जनता पार्टीची मंडळी या ठिकाणी आहेत. कैलासराव आहेत, विशेष करून आज गुरमीत सिंग रत्तो की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक पंजाबी माणूस ज्यावेळेला मराठीमध्ये बोलतो शुद्ध लिखित मराठी अभिमान वाटतो. मी थोडंसं आमचे तुकाराम दादा असतील, लवमामा शेलार असतील, हे संपूर्ण जे या ठिकाणी आलेत कारण खरं वास्तविक त्या ज्यांची भाषणं शेवट व्हायला पाहिजे होती या ठिकाणी मला असं वाटतं आमचे गणेश आप्पा होते, नुकतेच आमचे तरुण युवक म्हणून आलेले संत तुकारामवर आमचे असणारे उमेशजी बोडके, संभाजीराव राक्षे या ठिकाणी आहेत, कैलासजी पानसरे यांना देखील शुभेच्छा द्यायच्या होत्या. परंतु आप्पा तुमचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही कमीत कमी घरातल्या कोणत्याही कामाला आणि विशेष तुमचा मला अभिमान काय वाटतो की तुम्ही दिल्लीमधल्या संसदेमध्ये असताना देखील फोन उचलता आणि मी नंतर बोलतो किंवा मी आता कामात आहे हे सांगता मला असं वाटतं लोकप्रतिनिधीचं सर्वात मोठं लक्षण अगदी आमच्या हृदयाला भेटतंय. आज काही का असाना आज तसं पाहिजे तर 7 तालुक्याचा असणाऱ्या संपूर्ण मतदारांच्या लक्ष केंद्र तुमच्याकडे झालेलं असतं. एक विधानसभा म्हटल्यानंतर 2.5-3 लाख लोकांना तुम्हाला सामोरं जायचं असतं. हे सर्व धावपळ आमच्या लक्षात घेऊन आज तुम्ही जो काही वेळ देताय आणि विशेष करून फोनला प्रतिसाद देऊन तुम्ही ज्या वेळेला ते सर्व सांगताय त्यावेळेला तुमच्याबद्दलचा खरोखर आनंद मनाला वाटतो. आज या ठिकाणी अनेक जण या ठिकाणी जे आलात विशेष करून ज्यांचं या ठिकाणी खरोखर मी कुटुंबाच्या वतीने स्वागत केलं पाहिजे आणि आपले असणारे आमचे सोडवे ते आपल्या वतीने की इथं ऑफिसर म्हणून नायराचे मला आप्पांनी देखील विचारले की नायरा हे काय भानगड आहे कारण अनेक पेट्रोल पंपाच्या कंपन्या आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये नायरा नावाच्या कंपनी देखील 700 आज शाखा महाराष्ट्रामध्ये आहेत आणि यांचे आज या ठिकाणी नायरा यांचे ऑफिसर नितेश त्रिपाठी या ठिकाणी आहेत, विनीत मेनन आहेत सिनियर ऑफिसर आणि विशेष करून त्यांचा सत्कार आता तो खरं वाचून तुमच्या उपस्थित पाहिजे. तुमची धावपळ भरून तुम्ही मुळात वेळ देताय हे देखील मला असं वाटतं फार म्हणजे कौतुकास्पद. एवढ्या धावपळीतून आज तुम्ही हा वेळ देताय. या ठिकाणी सारिका मोथा आणि सविता शिंदे यांचं देखील मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. विशेष करून मदन सोनिग्रा हे देखील या ठिकाणी आलेत. विशेष करून तुम्ही दोन्ही माणसं तर अगदी शब्दाला किंमत देऊन या ठिकाणी येतात. आमचे असणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव भोंगाडे या ठिकाणी आहेत. आबप म्हणून सुखदेव ठाकर आणि दत्तात्रय शिंदे हरिभक्त पारायणामधली मंडळी या ठिकाणी आली आहेत. सकाराम कडू लोणावळ्या कुरवंडे मावळ तालुक्याच्या शेवटच्या गावातून या ठिकाणी आले आहेत. बऱ्याच जणांचा नामोल्लेख करतळी या ठिकाणी आभार मी यज्ञकर्णी सर्वांचं नाव घेतळी. आज संभाजीराव राक्षे तुम्ही दिसलात की पैलवान चंद्रकांत सातकर यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण 2 पैलवान किल मधले मल्ल या महाराष्ट्राच्या
असणाऱ्या कुस्ती क्षेत्रामधले नावलौकिक मिळवलेली मंडळी ज्यावेळी येतात या सर्वांचं मी आमच्या सुर्वे आणि म्हाळसकर कुटुंबाच्या वतीने सर्वांचं जरी नामोल्लेख राहिला असला तरी मी सर्वांचं अगदी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. विशेष करून आमचे देवस्थान विश्वस्त असणारे किरणजी भिलारे इथं आनंद आहेत. आज सांप्रदायिकतेच्या व्यासपीठावरून आणि सांप्रदायिकतेच्या अधिष्ठानावरून एक कार्यरत असणाऱ्या राजकीय पटलावर देखील कार्यरत असणारे आमचे सर्व मंडळी या ठिकाणी आलात. मी कुटुंबाच्या वतीने सर्व माता बंधू भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मेनन साहेब आणि अनिरुद्ध पाटील या ठिकाणी यावं. त्रिपाठी अण्णा मध्ये या तुम्ही नाही बरोबर तुम्ही नाही मध्ये या. उमेश इकडे हो उमेश संचालक इकडे ये. आलेल्या मान्यवरांना विनंती आहे की आपण ऐतुबिहार केल्याशिवाय कोणी जाऊ नये. ते मेनन साहेब आहे.